सो आज आपण सगळ्यात महत्वाच्या विषयावर पादसेवनमवर चर्चा करत आहोत. या पादसेवनम शब्दामध्ये पाद हा जो शब्द आहे, पाद म्हणजे चरण. आपण म्हणतो विष्णुपाद, जय ओम विष्णुपाद परमहंस. म्हणजे परमेश्वर विष्णू यांचे चरणांजवळ कोणी राहतात त्यांना म्हणतात विष्णुपाद. एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद म्हणजे जे नेहमी प्रभू श्रीकृष्ण यांच्या चरणांजवळ राहतात म्हणून त्यांचं नाव आहे प्रभुपाद. तर हे खूप आदर देणारा शब्द आहे हा, प्रभुपाद, विष्णुपाद. तर पाद सेवनम म्हणजे परमेश्वराच्या चरणांची सेवा करणे. एक प्रश्न येतो मनात की नेहमी परमेश्वराच्या चरणांबद्दलच का चर्चा होते, परमेश्वराच्या हातांबद्दल, परमेश्वराच्या इतर अवयवांबद्दल चर्चा का नाही होत? नेहमी पाद सेवा, परमेश्वर चरण सेवा करा, चरण सेवा करा, चरण का सेवा करा? कसं आहे, या जगामध्ये जे कोणी व्यक्ती, जे कोणी जीवात्मे आहेत, ते नेहमी विचार करत असतात, या जगामध्ये आम्हाला कुठे सुख मिळेल का, या जगामध्ये आपल्याला काही आनंद मिळेल का. आणि या जगात वेगवेगळे वस्तू आहेत जे वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला सुख देऊ शकतात. तर याची तुलना होते वेगवेगळ्या फुलांशी. आपल्या सर्वांना माहिती आहे झेंडूची फुलं, निशिगंधाची फुलं, रातराणीची फुलं है. तर वेगवेगळ्या फुलांमध्ये वेगवेगळा सुगंध आहे आणि त्याच्या त्याच्या प्रकृती अनुसार त्यामध्ये कमी जास्ती प्रमाणात मकरंद आहे. बऱ्याचशा फुलांना जर तुम्ही बघितलं, जे सुगंधी ज्यांच्यामध्ये मकरंद आहे, अनेक वेळा त्यांना काटे असतात. सगळ्यात प्रखर उदाहरण म्हणजे गुलाबाचं फुल. गुलाबाच्या फुलाला खाली काटे असतात. तर जशा प्रकारे एक भवरा विचार करत असतो, मला आता मध पाहिजे, पण मधासाठी जेव्हा त्या फुलाजवळ जाईल अनेक वेळा काटे टोचतात. गुलाबाच्या फुलाला जर कोणी नकळतपणे नीट हाताळलं नाही तर रक्त निघणार. तसाच तो बिचारा भवरा आहे. आपण तो मनुष्य आहे, आपल्याला ते डोळे, बुद्धी सगळे आहे. तो बिचारा भवरा वेगवेगळ्या फुलांकडे जातो मकरंदासाठी आणि अनेक वेळा त्याला काटे टोचतात आणि कित्येक वेळ तर त्याचे पंख पण फाटतात. फक्त एकच फूल आहे, सगळ्यात सुंदर सुगंध आहे. गुलाबाचा सुगंध, याचा सुगंध, त्याचा सुगंध, या सगळ्या सुगंधांपलीकडे सर्वजण मान्य करणार, पूर्ण जगावर सगळे मान्य करणार की एक फूल आहे, त्याचा सुगंध सगळ्यात सुंदर, सगळ्यात आकर्षक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या फुलामध्ये सगळ्यात जास्ती मकरंद आहे का, त्याचा आकार किती मोठा आहे. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्ती महत्वाची गोष्ट म्हणजे त्या फुलाला काटे नसतात. वा, काय परमेश्वर आहेत. परमेश्वराने बऱ्याच फुलांना काटे दिले आहेत, बऱ्याच फुलांचे आकार कमी आहेत, बऱ्याच फुलांचे मकरंद कमी आहे, पण एक फुल आहे, त्याचा आकार पण मोठा आहे, त्याच्यामध्ये मकरंद पण सगळ्यात जास्ती आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याला काटे नाही आहेत. हे फूल आहे कमळाचं फूल. म्हणून आपण प्रत्येक वेळेस एका भवऱ्याप्रमाणे या जगामध्ये वेगवेगळ्या फुलांपासून सुख प्राप्ती करण्यासाठी जातो, पण अनेक वेळा सुख ते असं कणभर असतं, पण त्याची किंमत मोजावी लागते आपल्याला, की त्याचे जे काटे असतात ते आपल्याला कापतात. हा आपला अनुभव आहे. आपल्या सर्वांना शास्त्र सांगतायत, श्रीकृष्ण आहेत ना, हे कमळासारखे आहेत. श्रीकृष्णांकडे जो जातो त्याला कधी काटे नाही लागत. श्रीकृष्णांकडे जो जातो त्याला नेहमी मकरंद मिळतो, त्याला गोड मध मिळतं. बरं, किती प्रमाणात मिळतं? असंख्य प्रमाणात मिळतं. या जगातल्या वस्तू पण नश्वर आणि या जगातल्या वस्तूंचं सुख देण्याचं प्रमाण पण नश्वर. आणि या जगातल्या वस्तू आहेत त्यांचं काटे पण असतात आणि श्रीकृष्णांचे काटे नसतात. म्हणून कुंती देवी जेव्हा श्रीकृष्णांची स्तुती करतात तेव्हा म्हणतात, नमो पंकज नाभाय. तुमचा नाभी प्रदेश आहे तो एका पंकजाप्रमाणे. नमो पंकज मालिने. तुमच्या गळ्यात नेहमी पंकजाची माळा असते. नमो पंकज नेत्राय. तुमचे डोळे पण कमळाच्या फुलाच्या पाकळीप्रमाणे खूप आकर्षक आणि खूप सुंदर आहेत. नमस्ते पंकजांग्रये. श्रीकृष्णांचे फक्त डोळे, नाभी प्रदेश फक्त कमळासारखे नाहीत, त्यांचे चरण पण कमळासारखे अगदी सुंदर, अगदी आकर्षक आणि थोडे गुलाबी रंगाचे असतात. म्हणून सर्व शास्त्र, सर्व
साधू आपल्याला सांगतायत या मकरंदासाठी प्रयत्न करा. ते कसं करायला लागेल? त्या मकरंदापर्यंत जायला लागेल या भवऱ्याला. तर म्हणून नेहमी आपल्याला सांगतात की श्रीकृष्णांच्या चरणांमध्ये ना खूप अमृत आहे, श्रीकृष्णांच्या चरणांमध्ये मध आहे, मकरंद आहे, ते आपल्याला पाहिजे. आपण म्हणू अरे ही तर कविता आहे, कोणी साधू पुरुष काय करतात, नेहमी स्वतःच पुढे करतात, तर ते तसं करतायत. पण नाही, श्रीमद भागवतामध्ये पण, आणि तुम्ही सर्वांनी पण अनेक वेळा ही कथा ऐकली असेल, 12व्या स्कंधामध्ये मार्कंडेय ऋषींची कथा येते. त्या कथेमध्ये आपण यावेळेस आज जाण्यासाठी आपल्याला वेळ नाहीये, पण ती कथा अशी आहे, श्रीकृष्ण बाल स्वरूपामध्ये मार्कंडेय ऋषींना दिसतात आणि ते जे रूप आहे ते काय करत असतं, ते आपल्या पायाचा अंगठा चोखत असतात. आणि पायाचा अंगठा का चोखतायत? तर आचार्य तिथे लिहितात, एकदा श्रीकृष्ण विचार करत होते, सगळे भक्त माझ्या म्हणत मला श्रीकृष्णाच्या चरणाची सेवा करायची आहे, मला श्रीकृष्णांच्या चरणांची सेवा करायची आहे. तर नेहमी हे लोक चरण चरण करतात, मला पण बघू दे माझ्या चरणांमध्ये काय गोडवा आहे म्हणून. आपण ऐकतो श्री चैतन्य महाप्रभूंच्या अवतारा पाठीमागे एक खूप महत्वाचं कारण आहे, आणि ते कारण आहे की त्यांना माहिती करून घ्यायचं होतं, श्रीमती राधाराणी हे काय सुख अनुभवतायत माझी सेवा करताना. त्यासाठी त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंचा अवतार घेतला. तसंच श्रीकृष्ण विचार करतायत, माझ्या चरणांमध्ये एवढे सगळे भक्त आकर्षक होतात, त्याच्यामध्ये काय गोडवा आहे. म्हणून श्रीकृष्णांनी एकदा स्वतःच्याच पायाचा अंगठा स्वतःच्या तोंडात टाकला, तर त्यांना नाव पडलं वटपत्रशाही विष्णू. एका वडाच्या झाडाखाली, एका वडाच्या पानावर श्रीकृष्ण असे बाल स्वरूपामध्ये स्वतःचाच अंगठा चोखत होते, वटपत्रशाही विष्णू. दक्षिण भारतामध्ये मंदिर आहेत वटपत्रशाही विष्णू. तर श्रीकृष्णांना स्वतःला ना माहिती, कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीतसे. कमळाच्या फुलाला काय माहिती, कमळाच्या फुलामध्ये काय मकरंद आहे, भ्रमर सकळ भोगीत असे, ते तर भ्रमराला माहिती आहे ना. लक्ष्मी देवी आहेत, लक्ष्मी देवी श्रीकृष्णांच्या विष्णूंच्या प्रेयसी आहेत. तर विष्णूंनी काय केलं, त्यांना आपल्या हृदयाजवळ स्थान दिलं, त्यांच्या छातीवर त्यांना स्थान दिलं. पण लक्ष्मी देवी काय म्हणतात, मी तुमच्या हृदयाजवळ तुमची प्रेयसी आहे, पण नुसतं प्रेयसी बनून काय फायदा आहे, तुमची तर सेवा करायला पाहिजे. जो सेवा करतो तो प्रेम व्यक्त करतोय, जो सेवा पण नाही करत तो प्रेम कसं व्यक्त करतोय, तो फक्त तोंडाने बोलतो माझं प्रेम आहे म्हणून. म्हणून लक्ष्मी देवीने काय केलं, हृदयाजवळचं छातीवरचं जे स्थान आहे ते त्यांनी स्थानांतरित केलं. ते त्यांच्या छातीवर एका सोनेरी केसांच्या अशा लहानशा एका भागामध्ये तिथे प्रकट आहेत. त्याला म्हणतात श्रीवत्स. श्रीवत्स म्हणजे लक्ष्मी देवीचं प्रतीक येते विष्णूंच्या छातीवर. विष्णू सावळे आहेत, त्या सावळ्या छातीवर, छातीजवळ हृदयाच्या भागाजवळ ते सोनेरी केस आहेत त्यांचे, त्याला श्रीवत्स म्हणतात. पण लक्ष्मी देवी काय म्हणते, मला छातीवर भगवंतांच्या जवळ नाही राहायचंय, मला भगवंतांची सेवा करायची आहे. तर त्यांनी छातीवर स्वतःला तिथे ठेवलं श्रीवत्साच्या रूपात आणि स्वतःचं स्थानांतर केलं. आणि काय करतात लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवी नेहमी त्यांच्या चरणांची सेवा करतात, पाद सेवनम करतात. तर म्हणतात मी दासी आहे. रुक्मिणी देवी आहे, रुक्मिणी आणि इतर राण्या द्वारकाचे आणि द्रौपदी यांचा एक संवाद आहे. 10व्या स्कंदामध्ये एका अध्यायामध्ये तो संवाद येतो. एकदम मला वाटतं शेवटचे 1-2 अध्याय, शेवटचाच अध्याय मला वाटतं. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर द्रौपदीला रुक्मिणी म्हणते, मी तर श्रीकृष्णांची दासी आहे आणि मला त्यांनी राणीचं स्थान दिलंय. प्रामाणिकपणे रुक्मिणी म्हणते, रुक्मिणी ही द्वारकेची पटराणी आहे, परमेश्वराची सर्वात महत्वाची सर्वात जवळची राणी आहे. पण ती म्हणते मी तर एक मोलकरीण आहे, पण श्रीकृष्णांनी मला स्थान दिलंय म्हणून. तर श्रीकृष्णांच्या जवळ जे जातात त्यांना एक लक्षात येतं, आपण श्रीकृष्णांची जेवढी नम्रतेने सेवा करू तर काहीतरी तिथे विशेष मकरंद मिळतो त्यांना. आणि जे लोक त्या दास भावामध्ये नसतील ते श्रीकृष्णांच्या जवळ जेव्हा जातात तेव्हा त्यांना काहीतरी विचित्र अनुभव येतात. दुर्योधनाला विचित्र अनुभव आले, कंसाला विचित्र अनुभव आले, शिशुपालाला विचित्र अनुभव आले. तर म्हणून आपण नेहमी विचार करायला पाहिजे,
श्रीकृष्णांची मला सेवा करायची आहे, पाद सेवनम आपल्याला करायचंय. 18व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 66, सगळ्यात महत्वाचा श्लोक आपण अनेक वेळा ऐकलाय, सर्व धर्मान परित्यज्य म्हणून. त्याच्या पुढचा श्लोक कधी कोणी ऐकलाय? त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात न च अतपस्काय न च अभक्ताय च. जे कधी तपस्या नाही करत आणि जे कधी भक्ती नाही करत, ज्यांना माझ्याप्रती काय प्रेम नाहीये. न च अशश्रुवे च वाच्यम. शुश्रूषा म्हणजे सेवा. तर श्रीकृष्ण 18.67 नेक्स्ट श्लोक मध्ये म्हणतात न च अशुश्रवे. अशुश्रवे म्हणजे ज्याला माझी सेवा नाही करायची आहे. म्हणतात अशा व्यक्तींना तू हे गीतेचं ज्ञान सांगू नकोस अर्जुन तू. बाप रे, श्रीकृष्णांची काय अट आहे? सेवाभाव आहे का कोणाला? जर सेवाभाव नसेल तर ही गीता त्याला सांगू नको. ऑफकोर्स श्रील प्रभुपाद आहेत, श्रील प्रभुपादांनी या वाक्याचं कधी काही पालन केलं नाही. त्यांचं ते स्थान आहे, त्यांचं श्रीकृष्णांच्या जवळ येतं. ते म्हणतात नाही हो, असं करू नका तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपात जेव्हा कलियुगात येत आहेत तेव्हा हे नियम आपल्याला कमी करायला लागतील. इथे तर कोणालाच तुमची सेवा करायची इच्छा नाहीये. प्रभुपादांनी आपल्या सर्वांना प्रचार केला आणि आपल्याला विनंती करतात प्रभुपाद की नाही, आपण श्रीकृष्णांची सेवा करायला पाहिजे. नेहमी येतं श्रीकृष्णांच्या चरणांची सेवा करा, श्रीकृष्णांच्या चरणांची सेवा करा. तर श्रील जीव गोस्वामी आहेत, क्रमसंदर्भ मध्ये या पादसेवनमची व्याख्या करतात. तर संस्कृत भाषेमध्ये म्हणतात काल देशादी उचित परिचर्या. पादसेवन म्हणजे काय? काल देशादी उचित परिचर्या. काळाप्रमाणे आणि त्या स्थानाप्रमाणे परिचर्या. परिचर्या म्हणजे साधारण सेवा, याला ऍक्च्युअली परिचर्या म्हणतात. परिचर्या म्हणजे मोठमोठ्या सेवा नाही, परिचर्या म्हणजे साधारण सेवा. झाडू मारणे, पोछा मारणे, भिंतींना साफ करणे, धूळ काढणे, याला ऍक्च्युली परिचर्या म्हणतात. तर म्हणतात काल देशादी उचित परिचर्या. आणि रूप गोस्वामींनी पण भक्तिरसामृत सिंधूमध्ये पादसेवनमची जी व्याख्या केली आहे त्याच्यावर जीव गोस्वामी जेव्हा टीका करतात तेव्हा त्याला अजून विस्तारित करतात. तर म्हणतात खरी परिचर्या म्हणजे काय माहिती आहे? खरं पादसेवन म्हणजे काय माहिती आहे? परमेश्वराला एका राजासारखं स्थान देणे. पहिली गोष्ट. भावना काय? हे राजे आहेत आणि मी मावळा आहे. आणि त्याच्यानंतर म्हणतात परमेश्वराच्या सेवेमध्ये, पूजेमध्ये जे काही साधारण सामग्री लागते ती साधारण सामग्री आपण एका परिचर्येच्या भावनेमध्ये साफ करायची. आणि दुसरी गोष्ट, त्यांना नेहमी चामर, आरतीमध्ये चामर, मोरपंख किंवा वादित्र म्हणजे आपण जे मृदंग वगैरे वाजवतो ते पण एक सेवा आहे ना, आपण त्यांच्या आनंदासाठी करतोय. तर दोन गोष्टी सांगतात श्रील जीव गोस्वामी. एक मिनिट. जीव गोस्वामी दोन गोष्टी सांगतात की परिचर्याचे दोन व्याख्या देतात की लहान मोलकरणी सारखे आणि एका नोकरासारखी आपण सेवा करायची, त्यांची भांडी घासायचे वगैरे वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चामर, व्यजन आणि वादित्र हे आपण त्यांना अर्पण करायचं. मनात कोणाचा एक प्रश्न येऊ शकतो, परमेश्वराची आपण सेवा करायची आहे कशासाठी? आपण काय त्यांना देणार आहे? आपण त्यांना काय भोग देणार आहे? आपण त्यांना, ते तर पूर्ण जगाला खाऊ घालतायत. जो व्यक्ती पूर्ण जगाला खाऊ घालतोय त्याला आपण कशाला द्यायचं? याचं काय उत्तर आहे? याचं उत्तर आहे कृतज्ञता म्हणून, स्नेह म्हणून. आई वडील मुलांना लहानपणापासून मोठं करतात. आई तर पोटामध्ये त्याला जन्म देते, 9 महिने त्याला सांभाळते बाळाला. नंतर आईच्या पोषणाशिवाय बाळ जगणार कसं? त्याच्यानंतर पण आई वडील त्याची पूर्ण काळजी घेतात. मग एक जेव्हा वय येतं 20-25 समजा झालं आणि स्वतः मुलगा कमवायला लागला, असं नाहीये की त्या मुलाच्या कमाईवर आई वडील जगणार आहेत. आई वडिलांनीच त्याला मोठं केलं. पण कृतज्ञता आणि स्नेह आहे की नाही, ज्यांनी मला इतके वर्ष पालन पोषण केलं त्यांच्यासाठी आता मी उरलेले वर्ष त्यांना सांगणार, तुम्ही आता काहीही करू नका, तुम्ही आता फक्त मला आशीर्वाद द्या आणि तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या पोषणाने आता मी सुसज्ज झालेलो आहे आणि या जगामध्ये मी काही करीन. श्रीकृष्ण 4थ्या अध्यायामध्ये गीतेच्या 11व्या श्लोकामध्ये काय म्हणतात? खूप फेमस श्लोक आहे पण आपल्याला तो नंबर माहिती नसेल. म्हणतात ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. आपल्याला श्लोक माहिती आहे बरोबर. याच्यामध्ये मला तुमचं लक्ष ओढायचंय एका शब्दाकडे, भजामी अहम. म्हणतात मराठी भाषेमध्ये म्हणतात जसं तुम्ही मला समर्पण कराल
तसं मी तुमच्याशी नातं ठेवतो. हे ना, हा भावार्थ आहे हा. पण ऍक्च्युली त्याचं जे भाषांतर आहे, भजामी, भजामी म्हणजे हा शब्द आहे ना, हा भजनातून येतो. भजन करणे म्हणजे आपण जेव्हा परमेश्वराची भजन करतो, त्याला आपण किती उच्च स्थान देतो नाही. तो शब्द श्रीकृष्णाने वापरलाय. जसे तुम्ही मला प्रपद्यन्ते, जसे तुम्ही मला समर्पण करता, शरण जाता, तसे ताम तथैव भजामी अहम. मी तुमची सेवा करतो. जो शब्द जीवात्म्याने ऍक्च्युली परमेश्वरासाठी वापरायला पाहिजे, तो शब्द श्रीकृष्ण जीवात्म्यासाठी वापरतायत. काय हे श्रीकृष्ण आहेत? आपल्यातून कोण माणूस आपल्या अवलंबून व्यक्तीला भजन करेल? पण केवळ एकच व्यक्ती आहे श्रीकृष्ण, जे म्हणतात ताम तथैव भजामी अहम. श्रीकृष्ण फक्त बोलत नाहीत, श्रीकृष्ण आधी करतात मग बोलतात. श्रीकृष्णांनी सुदाम्याशी काय केली? सुदामा जेव्हा त्यांच्या घरी गेले, तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांचं पाद प्रक्षालन केलं, त्यांच्या पायाला चांगलं पाण्याने धुतलं. आणि त्याच्यानंतर जर आपण भागवत वाचलं, ते पाद प्रक्षालनाचं जळ त्यांनी स्वतःवर शिंपडलं आणि रुक्मिणी देवीवर शिंपडलं. महालक्ष्मी, महालक्ष्मीच्या समोर सगळे नतमस्तक होतात, तिच्यावर त्यांनी सुदाम्याचे पाद प्रक्षालनाचं पाणी टाकलं. राजसूय यज्ञाबद्दल आपण 1-2 दिवसाआधी चर्चा करत होतो. त्या राजसूय यज्ञाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या सेवांची विभागणी झाली. कोणी मला अनम्यूट करून सांगेल की श्रीकृष्णांना कुठली सेवाची विभागणी झाली? कोणाला माहितीये? बघा कोणीतरी अनम्यूट. येस, श्रीजी. येस, थँक्यू. सो सगळे जे साधू लोक येत होते, त्यांचं गेस्ट रिसेप्शन. जर कोणाला कधी वाटलं की काय प्रभूजी, तुम्ही मला प्रचाराची सेवा नाही देत, मला मूर्तीपूजेची सेवा नाही देत, तुम्ही येणाऱ्या अतिथींची स्वागताची सेवा मला देताय, तर आपण राजसूय यज्ञामध्ये श्रीकृष्णांनी काय केलं? अतिथी सेवा केली. सगळे साधू लोक येत होते, श्रीकृष्ण स्वतः प्रत्येक साधू जवळ जायचे आणि त्यांना बसवून त्यांची शुश्रूषा करायचे, त्यांचं पाद प्रक्षालन करायचे. अशा प्रकारे फर्स्ट एक्सपिरियन्स कधी पण चांगला द्यायला पाहिजे ना, पहिला अनुभव खूप चांगला द्यायला पाहिजे. जसे कोणी साधू पुरुष त्या राजसूय यज्ञामध्ये आले, त्यांना किती सुंदर अनुभव मिळतोय. त्यानंतर मग थोडं जरी वर खाली काही झालं तरी माणूस शांत असतो. तर म्हणून बघा युधिष्ठिर महाराज कसे आहेत, की त्यांनी विचार केला तर काय करायचं काय करायचं, पण श्रीकृष्णांनी त्यांना सुचवलं, तू काहीही काळजी करू नकोस, गेस्ट रिसेप्शनची सेवा मला दे, अतिथी स्वागत सेवा मला दे. तर श्रीकृष्णांनी 2 वेळा अगदी नम्रतेने पाद सेवनम ही स्वतः सेवा केलेली आहे. हे सगळ्या गोष्टी ना कळायला थोडी पवित्रता लागते, थोडस पवित्र बुद्धी लागते. आपण महाप्रसाद घेण्याच्या पूर्वी एक श्लोक बोलतो, एक प्रार्थना बोलतो. महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्यवताम राजन विश्वासो नैव जायते. 4 गोष्टी आहेत. महाप्रसादे गोविंदे, महाप्रसाद गोविंदाचा जो महाप्रसाद आहे, नाम हरिनाम, ब्राह्मण आणि वैष्णव, या 4 गोष्टींप्रती विश्वास जात नाही, जन्म होत नाही. का बरं? स्वल्प पुण्य, ज्यांच्याकडे स्वल्प पुण्य आहे त्यांना महाप्रसादामध्ये, वैष्णवांमध्ये आणि हरिनामामध्ये आणि ब्राह्मणांमध्ये कधी विश्वास येणार नाही. तशाच प्रकारे श्रील जीव गोस्वामी म्हणतात, आपण कितीतरी ऐकतो श्रीकृष्ण खूप प्रेमळ व्यक्ती आहेत, या श्रीकृष्णांशी आपण ना व्यापार नाही करायला पाहिजे. श्रीकृष्ण इतके प्रेमळ व्यक्ती आहे, श्रीकृष्णांशी आपण प्रेम करायला पाहिजे. श्रीकृष्ण आपल्या सर्वांची सेवा करतात. जसे आई वडील आपल्या मुलांची सेवा करतात, तसं श्रीकृष्णांनी आपल्यासाठी हे भौतिक जग बनवलं केवळ आपल्या इच्छेपूर्तीसाठी. आपण म्हणालो नाही नाही आम्हाला तुमच्या सोबत नाही राहायचंय, म्हणले ठीक, काही हरकत नाही, तुझ्यासाठी मी संपूर्ण जग बनवून देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदम. हे जे भौतिक जग आहे हे पूर्ण आहे, त्याच्यामध्येच पाणी आहे, त्याच्यामध्येच जळ, त्याच्यामध्येच वायू, त्याच्या जगण्यासाठी जे काही लागतं ते श्रीकृष्णाने त्या ब्रह्मांडामध्ये टाकलंय. जसं कोणी वडील असेल, त्यांचा मुलगा खूप बंडखोर असेल, तो म्हणतो मला तुमच्यासोबत नाही जगायचं, तू काळजी करू नकोस बाळा, तुला मी एक पूर्ण घर बनवून देतो, त्या घरामध्ये पाणी पुरवठा, वीज पुरवठा, अन्न पुरवठा सगळं करून देतो. तुला जबरदस्ती नाही करणार मी. तुला जर माझा तिटकारा येत असेल तर तुझ्यासाठी एक वेगळं. विचार करा, खूप कठीण आहे. आपण कोणाला घर बांधून देऊ, पण मनामध्ये नेहमी भावना राहील की यांनी मला सोडून नाही जायला पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात तू जा, तू अनुभव घे. तर श्रीकृष्णांनी आपली जन्मोजन्मी सेवा केली आहे, आजही करतायत.
नास्तिकांना कोण खाऊ घालताय? तेच व्यक्ती जे आस्तिकांना खाऊ घालतायत. आणि पुढे पण करत राहतील. तर श्रीकृष्ण ऑलरेडी आपली सेवा करतायत, तर कमीत कमी आपण कृतज्ञता म्हणून आणि स्नेह जर असेल, वाह! मग त्याला गोडवा आला. मग त्याला मीठ पडलं त्या जेवणामध्ये. म्हणून श्रील जीव गोस्वामी म्हणतात, एवढं सोपं नाहीये हे. ज्यांना अनेक अनेक जन्म दान धर्म करून, अनेक अनेक जन्म तपस्या करून, अनेक अनेक जन्म करून जे नाही मिळणार, ते वैष्णवांच्या संगतीमध्ये वैष्णव हात धरतात आणि म्हणतात, अरे बघ कोण आहे हा व्यक्ती. तर फक्त वैष्णवांच्या संगतीमुळे हे परिवर्तन येऊ शकतं. नाहीतर आपण आपली आरती, आपलं प्रातःकालीन स्नान, कठोर तपस्या, हा उपवास तो उपवास, हे व्रत ते व्रत करता करता आयुष्य निघून जाईल आपलं, पण परमेश्वराबद्दल आपल्याला समजणार नाही. म्हणून प्रभुपादांनी ही जी संस्था आपल्यासाठी निर्माण केली आहे, ही संस्था इतर संस्थांसाठी सारखी नाहीये. इतर संस्था असतात ते संस्थेचं काम करण्यासाठी असतात. खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक संस्थेचा एक एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह असतात. काय त्यांना करायचं, हेतू आणि उद्देश असतात. तर ही जी संस्था, याचा एकच उद्देश आहे, या संस्थेतील लोकांना सेवा करण्यासाठी, श्रवण करण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी, अर्चनम करण्यासाठी, नवविधा भक्ती करण्यासाठी सर्व सोयी सुविधा पुरवणे. जनरली संस्थेच्या उद्देशासाठी लोक आहारी जातात, पण इस्कॉन अशी संस्था आहे जी प्रभुपादांनी निर्माण केली लोकांच्या आहारी जाण्यासाठी. आपल्याकडे जेवढे लक्ष्मी येते ती कशासाठी खर्च होते? परमेश्वराला नटून थटून ठेवण्यासाठी. आणि येणाऱ्या भक्तांना बसायसाठी खुर्च्या आहेत का, ऐस पैस जागा आहे का, इत्यादी. सो बेसिकली या संस्थेचं काम एकच आहे, येणाऱ्या लोकांना परमेश्वराच्या सेवेमध्ये लागायला जे काही गरजेचं आहे. अन्न, निवारा, वायू परमेश्वरच देत आहेत, पण अन्न आपण देतो, महाप्रसाद देतो. चला सेवा करा, खूप सेवा करा, आणि प्रसाद पण श्रीकृष्ण देतील. आणि निवारा, बसायला जागा, पंखा, हवेशीर जागा, इत्यादी इत्यादी. प्रभुपादांच्या प्रती आपण किती ऋणी असलं पाहिजे की त्यांनी संस्थेचे नियम बदलले आणि व्यक्ती केंद्रित संस्था सुरू केली. खूप खूप धन्यवाद प्रभुपाद. पाद सेवनम करण्यासाठी, देश कालादी उचित परिचर्या करण्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्या सोयी सुविधा करून दिल्या. नारद मुनी ध्रुव महाराजांना जेव्हा त्यांचे शिकवणी देतात, तेव्हा एका श्लोकामध्ये तिथे म्हणतात, देशकाल विभागवित, देशकाल विभागवित. तेव्हा ध्रुव महाराज कारण जंगलात आहेत ना, तर मूर्तीपूजा करण्यासाठी त्यांच्याकडे अशी काही चांगली सामग्री नाहीये. तर देशकाल विभागवित म्हणतात तू पण मूर्तीपूजा कर, परमेश्वराला विसरू नको. पण कसं करायचं? देशकाल विभाग, काळानुसार, परिस्थिती अनुसार, आणि तू जे काही तुझ्याकडे सोयी सुविधा आहे त्याच्यानुसार. तर त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, आम्ही पण भागवतातल्या नारद मुनींच्या या श्लोकाप्रमाणे पाश्चात्य देशांमध्ये पण आम्ही मूर्तीपूजा सुरू केली. पण आमचे गुरुबंधू आहेत काही, ते संकुचित वृत्तीचे, तर ते नेहमी आमच्यावर टीका करतात आणि म्हणतात, हे नाही केलं, ते नाही केलं, ते नाही केलं, हे नाही केलं, तुम्ही हा नियम नाही पालन केला, तो नियम नाही पालन केला. प्रभुपादांनी त्या तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे. चौथा स्कंद, मला वाटतं अध्याय क्रमांक 8 असेल, कारण त्याच्यामध्ये ते नारद मुनी जे म्हणतात, वरिष्ठांशी, समवयीनांशी आणि अधीनांशी, ते 4.8.34 येतो. तो 8व्या अध्यायामध्ये हा श्लोक मिळतो, देशकाल विभागवित. सो त्याच्यामध्ये म्हणतात, माझ्या गुरुबंधूंनी केवळ माझी टीका केली की तुम्ही इथे कमी पडले आणि तुम्ही मूर्तीपूजेचा हा नियम नाही पालन केला. पण म्हणतात, आम्ही पाश्चात्य देशांमध्ये पण मूर्तीपूजा स्थापित करणार का? नारद मुनींनी सांगितले, देशकाल विभागवित. अशा प्रकारे प्रभुपादांनी नेहमी भागवताच्या श्लोकांना महत्व दिलं. जर प्रभुपाद इकडे तिकडे जास्ती लक्ष देत बसले असते तर कदाचित प्रचार नसता झाला. म्हणून प्रभुपाद आपल्याला शिकवतायत की नेहमी आपण भागवतावर आधारित आपलं जीवन जगायला पाहिजे आणि नक्कीच वरिष्ठांकडून मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. तर ध्रुव महाराजांना नारद मुनी मार्गदर्शन करतायत आणि सांगतात, देशकाल विभागवित, तू सेवा कर, जंगलात असशील तू, पण सेवा सोडायची नाही.
तू म्हणशील मी तर जंगलात आहे प्रभूजी, नारद मुनी, मी आता फक्त हरिनाम घेईन. नाही, भगवंतांची आपण सेवा पण करायला पाहिजे. जर म्हणतायत की नेहमी सेवा करायला पाहिजे, प्रत्येक परिस्थितीमध्ये सेवा करायला पाहिजे, मग एक प्रश्न येतो, आम्ही जेव्हा झोपतोय तेव्हा कशी सेवा करायची प्रभूजी? आम्ही जेव्हा प्रसाद घेतोय तेव्हा कशी सेवा करायची प्रभूजी? तर दोन प्रकारच्या सेवा असतात. एक असते चेष्टा रूप सेवा आणि एक असते भाव रूप सेवा. चेष्टा रूप सेवा म्हणजे शारीरिक स्तरावर सेवा आणि दुसरी असते भाव रूप सेवा. भाव रूप सेवा म्हणजे भावनेने सेवा करायची. पटकन मी जस्ट तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कुठलं काही उदाहरण आठवतंय की एका व्यक्तीकडे सोयी सुविधा नव्हत्या, पण तो मानसिक रूपाने परमेश्वराची खूप उच्च मूर्तीपूजा करायचा. बघा तुमच्या, येस, बोला बोला. परफेक्ट परफेक्ट. हो हो, खूप सुंदर, खूप सुंदर. सो दक्षिण भारतामध्ये तिथे एनओडी मध्ये लिहिलंय प्रतिष्ठानपूर. प्रतिष्ठानपूर हे प्रतिष्ठानपूर काय आहे माहिती आहे कोणाला? कोणाला माहिती आहे प्रतिष्ठानपूर? भक्ती रसामृत सिंधूतलं प्रतिष्ठानपूर आज काय आहे त्याचं शहराचं नाव? तुम्हाला सर्वांना मी नाव सांगितल्यावर तुम्हाला खूप आवडेल. पैठण. पैठणीची साडी सगळ्यांना फेमस आहे. सो पैठणमध्ये ते ब्राह्मण राहायचे. हम्म. आणि त्यांनी त्या गरम खिरेमध्ये तापमान बघण्यासाठी त्यांनी तो स्पर्श केला, तर त्याला म्हणतात भावरूप सेवा. तर चेष्टा रूप सेवा आपण कदाचित शारीरिक आपल्या लिमिटेशन्स, मर्यादेमुळे कधी कधी करू नाही शकणार, करू शकतो, पण भावरूप सेवा आपण नेहमी करायला पाहिजे. मला आठवत आहे एकदा भक्ती विनोद ठाकूरांचा मी काहीतरी लेख वाचत होतो, तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, आपण जेव्हा हरिनाम घेतो आणि जर आपण 4 नियम पालन करत असू तर आपण तुळशीच्या माळेवर जप करू शकतो. 4 नियम जर पालन करत नसू तर आपण तुळशीच्या माळेवर जप नाही करायला पाहिजे, आपण कडुलिंबाच्या त्या लाकडावर आपण करू शकतो. पण जर आपण 4 नियम पालन करत असू तर आपण तुळशीच्या माळेवर जप करू शकतो. त्या तुळशीच्या माळेवर जप करताना भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, तुळशी कुठे असते? तुळशी नेहमी परमेश्वराच्या चरणांवर असते की नाही. तर म्हणतात जेव्हा आपण त्या माळेवर जप करतोय, त्या आपल्या बोटांचा स्पर्श त्या तुळशीच्या मणींना होतोय, तेव्हा आपण मनातल्या मनात विचार करू शकतो, माझा स्पर्श श्रीकृष्णांच्या चरणांना होतोय. आणि मनातल्या मनात असा विचार करता करता की श्रीकृष्णांच्या चरणांना माझ्या 2 बोटांचा स्पर्श होतोय, असं करत करत आपण जप करायला पाहिजे. मग आपल्या जपाचा स्तर अजून उंच होतो. काय सुंदर भावना श्रील भक्तिविनोद ठाकूरांनी आपल्याला दिली आहे. हे झालं जे शुद्ध भक्त आहेत, ज्यांना स्नेह आहे त्यांच्यासाठी. मग आपल्यासारख्या साधारण भक्तांसाठी काय आहे? तर प्रभुपाद पादसेवनमसाठी आपल्याला मदत करतात. काय म्हणतात? श्रीकृष्ण जिथे जिथे राहतात तिथे तिथे ते जे जागा आहे ते तीर्थ आहे. तर अशा सगळ्या तीर्थांना आपण जेव्हा पायी जातो किंवा गोवर्धन परिक्रमा आपण कशी करतो, तर चरणांनी, पायांनी, सॉरी. तर जेव्हा जेव्हा आपण कुठल्या तीर्थ ठिकाणी जाऊन पायांनी जेव्हा चालतो, तर तो जो काळ आहे तो पण पादसेवनम आहे. तर एक पादसेवनमची व्याख्या आहे परमेश्वराच्या चरणांची सेवा करणे, आणि पादसेवनमची दुसरी व्याख्या आहे आपल्या पायांनी श्रीकृष्णांची सेवा करणे. हे प्रभुपादांनी आपल्याला छान सांगितलंय. तर जेव्हा जेव्हा आपण यात्रेला जातो आणि आपण या मंदिरातून त्या मंदिरात जातो, कधी कधी लोक म्हणतात प्रभूजी पाय तुटले म्हणून, पण तेव्हा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता, जर आपण तब्येतीची काळजी घेऊन, ऑफकोर्स खरोखर जर पाय तुटत असेल तर नाही, पण आपण गमतीने कधी कधी म्हणतो पाय तुटले म्हणून, तर ऍक्च्युली आपण नाही म्हणायला पाहिजे गमतीने. खरोखर पाय तुटत असेल तर आपण म्हणू शकतो पाय तुटले, पण ऍक्च्युली असं सहजपणे आपण नाही बोलायला पाहिजे. आपण म्हणायला पाहिजे प्रभूजी, माताजी, काय माझं सौभाग्य, आज मी दिवसभरामध्ये 3 तास पादसेवनम केलं. मी लक्ष्मी देवीसारखा सौभाग्यशाली नाही की परमेश्वराच्या चरणांना स्पर्श करीन, पण लक्ष्मी देवी जी पादसेवनम करतात ते मी आज 3 तास केलं. कसं? 3 तास मी परिक्रमेमध्ये होतो म्हणून. तर म्हणून आपण नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे. समजा कोणी म्हणालं की भगवंतांची सेवा कठीण आहे, माझा आजारपण आहे. कोणी म्हणेल भावरूप सेवा पण जरा कठीण आहे. कोणी म्हणेल की तीर्थ ठिकाणी जाण्यासाठी आता मी म्हातारा आहे, आता नाही जाऊ शकत, मग त्यांच्यासाठी काय? तर सूत गोस्वामी पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 15 म्हणतात, यदपाद संश्रय सूत मुनय प्रशमाय नया सद्य पुनंती उपसृष्ट
स्वर्धूनी आपो अनुसेवया. या श्लोकामध्ये शौनकादी ऋषी सूत गोस्वामीने म्हणतात, हे सूत गोस्वामी, जे भक्त श्रीकृष्णांच्या चरणांजवळ असतात त्यांचा एक गुण होतो. श्रीकृष्णांच्या चरणांना पाण्याने स्पर्श केला तर ती गंगा झाली. ती गंगा तर सर्वांना शुद्ध करते. तर श्रीकृष्णांच्या चरणांना ज्याने ज्याने स्पर्श केलाय तो दुसऱ्यांना स्पर्श करून त्याला शुद्ध करू शकतो. पाणी तर साधारण होतं, कारणोदक्षाई समुद्राचं पाणी होतं. त्यांनी श्रीकृष्णांना स्पर्श केला तर त्याचं परिवर्तन झालं गंगे नदीमध्ये. आज पण ती सगळ्यांना पवित्र करते. जे जे व्यक्ती श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श करतात, अर्थात भावना रूपेने का होईना, जितक्या प्रमाणामध्ये कोणी व्यक्ती श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श करताय, स्मरण करताय, तितक्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये, त्या व्यक्तीमध्ये इतरांना शुद्ध करण्याची शक्ती येते. तर त्या श्लोकाचा जर श्लोक क्रमांक 15 आहे, त्याचा जर तुम्ही भाषांतर वाचला तर प्रभुपादांनी त्याचं भाषांतर केलंय. गंगे नदीने जर पवित्र व्हायचं असेल तर एका वेळेस नाही, भरपूर वेळा करा. अनुसेवया. अनुसेवया म्हणजे वारंवार. गंगा नदीचा स्पर्श वारंवार केल्याने आपण पवित्र होतो. पण शुद्ध भक्तांचा स्पर्श एकदा जरी केला तरी आपण शुद्ध होतो. शुद्ध भक्तांमध्ये प्रभुपादांचे शिष्य यांच्यामध्ये किती मोठी शक्ती आहे. त्यांच्या एका श्लोकामध्ये, एका गीतामध्ये भक्तिविनोद ठाकूर म्हणतात काय, गंगार परश होईते पश्चाते पावन, तोमर दर्शन काय, तोमर दर्शन होईते, दर्शने पवित्र करो ए तोमार गुण म्हणतात. गंगार स्पर्श होईते, गंगाचा स्पर्श झाल्यानंतर पश्चाते पावन, मग कोणी व्यक्ती पावन होतो. पण दर्शने पवित्र करो ए तोमार गुण. म्हणून या सगळ्या गोष्टी श्रीमद भागवत आपल्याला शिकवते. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या. रूप गोस्वामींनी पद्यावली नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्या पद्यावलीमध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे आणि हा श्लोक श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती नेहमी गायचे. त्या श्लोकामध्ये लिहिलंय, ज्ञानावलंबकाम केचित केचित कर्मावलंबकाम वयम तू हरिदासानाम पादत्राणाम अवलंबकाम. अवलंबकः, अवलंबकः म्हणजे मी अवलंबून आहे. तर काय म्हणतात, ज्ञानावलंबकाम केचित, कोणी लोक आहेत ते ज्ञानावर अवलंबून जीवन जगतात, म्हणजे तपस्या, त्यागवृत्ती, त्याच्यावर जीवन जगतात. कर्मावलंबकाम केचित, आणि काही लोक आहेत ते कर्म मार्ग घेतात, पुण्य करणार, मग मी माझं उन्नती करणार, उच्च स्थिती गाठणार. पण म्हणतात वयम तू हरिदासानाम पादत्राणाम अवलंबकम, म्हणतात पण आम्ही ठरवलंय आम्हाला या दोन मार्गांनी नाही जायचंय, आम्ही वैष्णवांच्या पादुकांच्या अवलंबून आहे. आम्ही वयम तू हरिदासानाम पादत्राणाम अवलंबकम. तर भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणतायत शुद्ध भक्तांच्या चपलांवर आपण आश्रित जीवन जगायला पाहिजे. पाद सेवनम. तर कोणाच्या मनात विचार येईल, श्रीकृष्णांची पादसेवनम समजू शकतो, श्रीकृष्ण जिथे राहतात त्यांचा पादसेवनम समजू शकतो. आपण जे म्हणालो तीर्थाटन करणं त्या भावनेने, योग्य भावनेने. पण वैष्णवांची पादसेवा पण करू शकतो. तर रूप गोस्वामींनी जिथे हे सर्व भक्तिरसामृत सिंधूमध्ये लिहिलंय, 64 अंग दिले ना रूप गोस्वामींनी. 64 अंग दिल्यानंतर रूप गोस्वामी स्वतः एक प्रश्न उचलतात. म्हणतात हे सगळे 64 अंग मी विष्णूसाठी दिलेत, पण हे वैष्णवांसाठी पण अप्लाय होतात का? तर रूप गोस्वामी स्वतः त्याचं उत्तर देतात. म्हणतात यावंती भगवत भक्तेर अंगानी कथितानी इह प्रायस्तावंती तद्भक्ता भक्तेर अपि बुधा विदू. रूप गोस्वामी म्हणतात जे मी 64 शुद्ध भक्तीचे अंग भगवंतांनी सांगितले, तद्भक्त भक्तेर अपि, त्या भक्तांची भक्ती करण्यासाठी पण हे 64 अंग लागू होतात. म्हणून पाद सेवनम हे शुद्ध वैष्णवांसाठी पण लागू होतं. तर जेव्हा जेव्हा आपण शुद्ध वैष्णवांसाठी पण काही प्रवास करतोय, जर आपली योग्य भावना असेल शुद्ध वैष्णवांची सेवा करायची, तर जशा प्रकारे आपण गोवर्धन परिक्रमा करून आपल्याला पादसेवनमचं आध्यात्मिक पुण्य मिळतंय, जेव्हा आपण शुद्ध भक्तांच्या आज्ञेनुसार काही त्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या आज्ञा पालनासाठी आपण जर सेवा करत असू, प्रवास करत असू,
तर ते पण पादसेवनम मध्ये झालं. तर अशा प्रकारे खूप खूप सुंदर ही भावना आहे की परमेश्वराच्या सेवेमध्ये नेहमी आपण राहायचं, कधी चेष्टा रूप, कधी भावरूप. तर खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया. जर वेळ झाला असेल तर आपण पटकन थांबूया, नाही तर कोणाला जर प्रश्न असतील तर अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतो. हरे कृष्ण. चालेल, आपण थांबूया. येस 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 प्रभू, हरी बोल. अनेक वेळा येतं. हो, होय होय. राजसूय यज्ञामध्ये केलं ते सांगितलं. आणि स्पष्ट अजून थोडंसं शोधून सांगायला लागेल, पण भागवतामध्ये हे दोन आहेत. आणि इतर शास्त्रांमध्ये आपल्याला अजून कोणाला कोणाला इतरांना कोणाला आठवतंय की स्पष्टपणे असे. हा. येस येस, ब्राह्मणांची त्यांनी पूजा केली. जय जय. अमेझिंग. हो, नंद महाराजांच्या पादुका सेवा केली.